नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी स्लीव्स डिझाइन ब्लाऊजसाठी कशी तयार करायची हे बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर ही सुंदर अशी स्लीव्स डिझाइन कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीने पाहूयात। इथे मी स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे। बेसिक स्लीव्स पेपरवर 5 इंचाची स्लीव्स कटिंग करून घेतलेली आहे आणि तशीच अस्तरवर सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे। याच्या फ्रंटचा आर्महोलचा आकार लगेच दिलेला नाहीये, जेव्हा स्लीव्स ब्लाऊजला जोडणार तेव्हा देणार आहोत। जे पेपर कटिंग केलेलं आहे त्याच्यावर पॅटर्न तयार करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। तर पॅटर्न तयार करण्यासाठी सेंटरला पहिलं मार्किंग करून घेतलं। सेंटर पासून इकडे 3 इंचावर मार्किंग केलं आणि ही जी बाजू आहे तिथे 1 इंचावर मार्किंग केलं। ह्या लाईन अशी क्रॉस मध्ये जोडून घेतली। आता ही जी लाईन क्रॉस मध्ये जोडली त्याच्यावर कटिंग करून घेतलं। हे दोन वेगवेगळे पार्ट झाले स्लीव्हचे। तर तो जो मोठा भाग आहे त्याच्यावर पॅटर्न तयार करायचा आहे। तर इथे मी जी क्रॉस लाईन होती त्याच्यावर 1-1 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे बघू शकता इथे 1-1 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर हे जे मार्किंग आहे ते क्रॉस मध्ये असे इथे जोडून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने। तर असे मी हे ड्रॉ करून घेतले। तर माझ्या 5 लाईन आलेल्या आहेत। या लाईन ड्रॉ केल्यात त्याच्यावर आता कटिंग करून घ्यायचे, पण अगदी शेवटपर्यंत कटिंग करायचं नाहीये, थोडीशी जागा सोडून द्यायची आहे। अगदी 1/2 इंच अंतर सोडून मग कटिंग करायचं आहे। पाहू शकता अशा प्रकारे हे दिसेल। आता याचा पॅटर्न तयार करायचा आहे। तर इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे, थोडंसं मोठंच फॅब्रिक घ्यायचं आहे। त्याच्यावर हा पीस असा या प्रकारे ठेवलेला आहे। त्याची जी खालची बाजू आहे ती खालच्या बाजूने येईल अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे। आता हा प्रत्येक जो कट आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंतर सोडायचं आहे। तर पहिल्यांदा इथे मी पिन लावून घेतली। त्यानंतर हा जो भाग आहे तो अशा प्रकारे पसरवला आणि इथे 1.5 इंच अंतर राहील तेवढ्या अंतरावर हा पार्ट ठेवून घेतलेला आहे दुसरा, आणि तिथे सुद्धा पिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचा पुढचा भाग सुद्धा सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे। मध्ये 1.5 इंच अंतर राहील अशा प्रकारे पुढचा जो पार्ट आहे कटिंग केलेला तो ठेवून घ्यायचा आहे। तर इथेही पिन लावून घेतली। सर्व जे कटिंग केलेले पार्ट आहे त्याच्यामध्ये असं 1.5 इंच अंतर ठेवून हा असा पॅटर्न इथे अटॅच करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला। मेन फॅब्रिक खाली सरळच ठेवलेला आहे। तर पाहू शकता शेवटपर्यंत मी ह्या जे कट दिलेले होते ते अटॅच करून घेतलेले आहेत। आता वरच्या बाजूने आहे तसंच मार्किंग करून घ्यायचं, खालच्या बाजूने सुद्धा आहे तसं मार्किंग करून घेतलंय। फक्त जे 1.5 इंच आपण अंतर जास्त घेतले त्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं। तर या प्रकारे आता केलेल्या मार्किंग प्रमाणे हे कटिंग करून घ्यायचे। वरच्या बाजूने आहे तसंच कटिंग करायचं आहे। तर हा असा आपला पॅटर्न तयार होईल। आता हे एकमेकांना अटॅच करून घ्यायचं आहे। तर हा जो पेपर आहे कटिंग केलेला, जे 1.5 इंचाचं अंतर आहे ते असं मध्ये प्लीट घेऊन ते जोडून घ्यायचे, म्हणजे पेपर एकमेकांच्या जवळ आला पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि इथे स्टिच करून घ्यायचे। त्याच्यानंतर पुढची जी प्लीट आहे ती सुद्धा अशीच घ्यायची आहे, पेपर एकमेकांच्या जवळ आला पाहिजे। तर सेम याच पद्धतीने मी हे सर्व जोडून घेत आहे। तर ह्या सर्व प्लीट माझ्या जोडून झाल्या। पहिले जशी होती स्लीव्स तशीच तयार झालेली आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिन राहिलेलं आहे खालच्या साईडने। तर आता हे एक्स्ट्राचं थोडंफार आहे एकसारखं मी कटिंग करून घेतलं, पिना काढून घेतल्या आणि हा कागद जो आहे तो सुद्धा काढून घेतला। आता हा जो दुसरा भाग आहे स्लीव्हचा तो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मेन फॅब्रिक घेतले, तिथे कुठे हा पार्ट बसतोय ते पाहिलं आणि खाली जे आहे ते खालची बाजू खाली येईल अशा प्रकारे ठेवून घेतलं आहे, तसा आकार ड्रॉ केला आणि जिथे आपण कट केलं होतं तिथे अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे। आता हा जो पार्ट आहे तो इथे जोडून घ्यायचा। तर बघू शकता हे जे शिलाई मार्जिन आहे ते एकमेकांमध्ये गेलं पाहिजे अर्धा इंचाचं, अशा प्रकारे हे जोडून घेतलं। तर ह्या स्लीव्ज आपली तयार झालेली आहे। आता अस्तरची जी स्लीव्ज कटिंग केलेली होती ती याच्यावर ठेवायची आहे व्यवस्थित
आणि चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं, म्हणजे आपला स्लीव्हचा पॅटर्न व्यवस्थित तयार होईल। तर मी हे चारही बाजूने जोडून घेतलं आणि जर एक्स्ट्राचं थोडंफार कापड काय असेल तर ते कटिंग करून घ्यायचं आहे। इथे आता हा जो जॉईंट आहे तर तिथेच लेससुद्धा लावून घ्यायची आहे, मी नंतर लावलेली आहे। आता खाली पट्टी घेतलेली आहे एक काठाची 3 इंचाची आणि ही पट्टी खाली सरळ ठेवायची आहे आणि त्याच्यावर स्लीव्हसुद्धा सरळच ठेवायची आहे आणि खालच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। एक्स्ट्राची कटिंग करून घेतली, पट्टी बाहेरच्या बाजूने काढली आणि अर्धा इंच फोल्ड करून परत एकदा फोल्ड केलेली आहे। बाहेर काढून घ्यायची आहे पट्टी 1 इंचाची। तर हे अशा प्रकारे इथे स्टिच करून घेतलं। मी लेस नंतर लावलेली आहे, ती आपल्याला आधीच लावून घ्यायची आहे। तर खूप सुंदर अशी ही स्लीव्ज डिझाइन तयार झाली, पाहू शकता। इथे प्लीट घातलेली शिलाई दिसत असेल तर ती काढून घ्यायची आहे। इथे मी काढून घेतली शिलाई। इथे मी थोडीशी स्टिच ओपन केली आणि लेस ह्याच्या आतमध्ये घालून घेतलेली आहे, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग दिसेल आपली चांगली इथे। तर मी मापाची लेस कटिंग करून घेतली आणि ती इथे लावून घेतली। असे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत आणि जिथे प्लीट्स आहेत तिथे ते लावून घेणार आहे। ही स्लीव्ज डिझाइन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा आणि असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। धन्यवाद।